नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या बाउंड्रीवरती सगळ्यात सुरुवातीला लावली जाणारी पिकं त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असतं, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सुरुवातीला कोणतं पीक लावलं पाहिजे. आता त्यापैकी काही पिकांची आपण आज ओळख करून घेणार आहे. आता हे दिसतंय ते वांग प्लस काकडी, म्हणजे वांग्यामध्ये काकडी हे आंतरपीक घेतलेलं आहे. आता ह्याची लागवड झालेली पूर्ण 1 महिना झालेला आहे, म्हणजे मे महिन्यामध्ये लागवड झालेली. कडक उन्हाळ्यामध्ये ड्रीपच्या म्हणजे लेटरच्या दोन्ही साईडला, म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक असं काकडी हे आंतरपीक घेतलंय. आता ह्याचं अंतर 6x3 वरती वांग्याची लागवड आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय असतो की लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे. आता अंतर हे मेंटेन असलं पाहिजे, कारण पावसाळ्यातलं वांग खूप सुधारणार आहे, कारण पाण्याचं त्याला कमतरता कधीच नाही भासणार. सुरुवातीचे एक 8-15 दिवस गेले, मे महिन्यातला 1 महिना गेला की जूनच्या नंतर पावसाळाच असतो. त्याच्यामुळं हे वांग जास्त मारणार असतं, त्याच्यामुळं अंतर हे जास्त असणंच गरजेचं आहे. कारण अंतर कमी असेल तर आळी आपल्याला कंट्रोल होत नाही. सोबतच काट्याचं वांग असल्यावर त्याच्यामध्ये चढायला, तोडणीचा वगैरे बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यामुळं अंतर व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. सोबतच व्हरायटी चांगली असणं गरजेचं आहे. आता ह्या व्हिडिओमधलं जे वांग आहे ते पंचगंगाचं वांग आहे आणि लावून पूर्ण 1 महिना झालेला आहे. आता आणखी 1 महिन्याने त्याला फुलं लागायला सुरुवात होईल आणि ऐन मार्केटच्या काळामध्ये याचं वांग हे तोडणीला मिळेल. कारण वांग स्वस्त कधी असतं, दिवाळीच्या संक्रांतीच्या पुढं वांग जास्त निघतं आणि स्वस्त होतं. काय होतं, आवक जास्त होती, परिणामी दर उतरतात. आता ह्या वांग्याला लागवड केल्यापासून कशी खताचं व्यवस्थापन केलं आहे ते पण आपण बघणार आहे थोडक्यात. आता लागवडीच्या नंतर सगळ्यात पहिलं जे असतं ते म्हणजे ड्रिचिंगचे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली व्यवस्थित होण्यासाठी. आता पहिलं ड्रिचिंग असतं ते ह्युमिक ॲसिडचं असतं. एकरी 1 लिटर असं त्याचं प्रमाण असतं. आणि उन्हाळी पीक असल्यामुळं ते ड्रीपमधून दिलं तरी चालेल, कारण आपण डायरेक्ट बुडामध्ये टाकल्यावरती काय होतं, लगेच वाळून ड्रीपमधून सोडलं तर जास्त वेळ ड्रीप चालू राहिल्यावरती वांग व्यवस्थित भिजलं जातं. आता पाऊस पडलेला आहे, आता ह्या वांग्याची वाढ एकदम व्यवस्थित होणार आहे. इथून पुढं शेंडा भरपूर माजणार आहे, म्हणजे फुटवे भरपूर फुटलेले आहेत. आता फुटवे फुटण्यासाठी सुद्धा आपण खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता खत व्यवस्थापनासाठी आपण स्पेशली एक व्हिडिओ बनवू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वांग्याची लागवड जर अशी असेल सपाटीला तर सगळ्यात उत्तम. कारण विषय काय असतो की वांग्याच्या मुळ्या ह्या खोलपर्यंत जातात मातीमध्ये. आणि वांग्याची एक विशेषता आहे, जरी रानाला पाणी लागत असेल तरीसुद्धा वांग दम धरून चालतं. म्हणजे पीक जरी आपल्याला हार्वेस्टिंगला लगेच नाही आलं, थोडंसं ते पाण्यामुळं थोडं आचकलं तरी पण जात नाही वांग्याचं पीक. पिवळं पडतं पण परत नंतर आपण खताने वगैरे त्याला रिकवर करू शकतो. ही एक विशेषता आहे वांग्याची. जसं टोमॅटो, मिरची वगैरे त्याला लगेच रोग पडतो आणि ते फिनिश होण्याची शक्यता जास्त असते. त्या मानाने वांग्याचं हे पीक खरंच खूप दमदार असतं पाण्याच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरपीक म्हणून घेतलेली ही काकडी, ती दोन्ही वांग्याच्या मध्ये एक आहे. आणि वांग सुरू होण्याच्या अगोदर काकडी पण सुरू होणार आहे. दोन्ही पण 1-1.5 महिन्यामध्ये काकडी संपून जाईल आणि त्याच्यानंतर वांग्याची बांधणी होईल. आणि बांधणीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आपण खताचा समावेश करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये शेणखत असो किंवा वरखत असो, ते एकदम टाकलेली फायद्याची ठरतात. आणि त्याच्यानंतर पाणी द्यायचं, कारण पावसाळा सुरू होणार आहे, पाण्याची कमतरता वगैरे अजिबात असणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच तुम्ही कुठल्या व्हरायटीचं वांग करता किंवा कशा पद्धतीने लागवड करता ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे शेतीविषयीचे नवनवीन पिकाचे आणि तरकारी भाजीपाला विषयीचे वेगवेगळे व्हिडिओ अवश्य बघा. हे शेतातून मिळालेला अनुभव आणि प्रॅक्टिकली जे औषधं वापरते ते तुम्हाला पाहायला मिळतील.